एवढा मोठा प्रभाव असून सुद्धा मोदींना जास्तीत जास्त 37% मतं मिळाली आहेत. नेहरूंच्या काळात त्यांच्या पक्षाला म्हणजे नेहरूंना आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींना त्यानंतर राजीव गांधींना 41 ते 49% मतं पडत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव ही एक अतिशय उत्तम रचलेली आणि प्रचारलेली एक दंतकथा आहे. काय असं घडलं 1990 नंतर आजपर्यंत की हिंदुत्वाचा प्रभाव वाढला, समजावून? हिंदुत्वाचा प्रभाव प्रचार किंवा जी काही मानसिकता तयार झाली ती रथयात्रा आणि त्याच्यानंतर बाबरी मस्जिदच्या डिस्ट्रक्शन नंतर झालेली आहे. की हिंदू राष्ट्र झालं की बेकारी संपेल, हिंदू राष्ट्र झालं की महागाईला आळा पडेल, असं काहीच नाही आहे. नुसतं हिंदू राष्ट्र आहे. आत्ता गेल्या साधारणपणे मला वाटतं 3 महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती परदेशी गुंतवणूकदार सोडून गेलेले देश त्यांनी काढून घेतले गुंतवणूक. अशी आपल्याकडे पण अपरिहार्यपणे उदारमतवादी सेक्युलर परिस्थितीच निर्माण होईल, कारण त्याला पर्याय नाही दुसरा देशाला. मी थेट विचारतो, ह्याला उत्तर द्यायला, अल्टरनेट नरेटिव्ह द्यायला प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेस आणि जो काही इंटेलिजन्सिया आहे त्या विचारांना मानणारा हा कमी पडला का? त्यांचं नक्की काय झालं? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि भारत ॲट 100 या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण ज्या वेळी संधी मिळेल त्या वेळेला वेगवेगळ्या विचारवंतांशी भारताच्या आज आणि उद्याबद्दल बोलत असतो. त्यातलीच एक अतिशय महत्त्वाची मुलाखत माझ्याबरोबर आहेत प्रख्यात विचारवंत माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. नमस्कार. गेली 40-50 वर्ष ज्या व्यक्तींनी महाराष्ट्राचं समाजमन वैचारिक विश्व घडवलं त्यातले कुमार सर हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आजचा आणि उद्याचा भारत, कालचा त्याच्यावर झालेला इम्पॅक्ट हे सगळं समजून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. आणि त्यामुळेच आपण सुरुवात करूया आजच्या भारतापासून. सर, तुम्ही 6 वर्ष आत्ता दिल्लीत होतात, त्याच्या आधीही पूर्ण भारत ट्रॅक करत आहात, लिहित आहात, जग ट्रॅक करत आहात. कसा दिसतो तुम्हाला आजचा भारत? आत्ता ह्या घडीला जो विचाराल तर भारताला वरवर वाटतो तेवढा आत्मविश्वास प्रत्यक्षात नाही आहे. आणि तसा जर आत्मविश्वास असता तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे काही लाखांनी आपल्याकडचे शिकलेले तरुण हे अमेरिका, युरोप किंवा गल्फमध्ये जात आहेत, विशेषतः गेल्या 10-12 वर्षात. जर वरवर दिसतो एवढा आत्मविश्वास असता तर हे तिकडे गेले नसते. आत्ता जी चर्चा चालू आहे ती बेकायदेशीरपणे किंवा व्हिसा न मिळवता अमेरिकेत जाण्यासंबंधातली आहे. लोकांच्या लक्षात आलेलं नाही, वर्तमानपत्रांनी पण नीटसं लिहिलेलं नाही. परंतु तेवढ्याच प्रमाणात इंग्लंडमधनं सुद्धा अशा प्रकारच्या स्थलांतरितांना हाकलण्यात येत आहे. आता स्थलांतरितांना हाकलताना आपल्याला असं वाटतं ते फक्त मजूर, कामगार, काही प्रमाणात उपेक्षित लोक आहेत, तसं नाही आहे. मोठ्या प्रमाणावरती श्रीमंत वर्गातले लोकही आहेत, पण ते कायदेशीर गेलेले आहेत, त्यांनी व्हिसा मॅनेज केलेले आहेत. दुसरा एक वर्ग आहे तो पण कायदेशीर गेलेला आहे, पण त्याला तिथे जाण्यासाठी त्यांनी विद्यार्थी म्हणून ते गेलेले आहेत, म्हणजे व्हिसा विद्यार्थ्याचा आहे. आणि मग तिकडे ते नोकरी करायला लागतात. किंबहुना काही तर त्यांच्या नोकऱ्या गेल्यानंतर ताबडतोब परत युनिव्हर्सिटीमध्ये जातात आणि स्टुडंट व्हिसा मिळवतात आणि मग PhD वगैरे करतो असं दाखवून तिकडेच राहतात. माझ्या माहितीप्रमाणे आता मी अमेरिकेला गेल्या वर्षापर्यंत जवळजवळ दरवर्षी जात होतो गेले 20-25 वर्ष. त्यामुळे माझा तिकडे असंख्य मराठी किंवा एकूणच भारतीय लोकांशी मला चांगला संबंध आहे. तिथल्या बृहन्मास्टर भवनामध्ये माझे कार्यक्रम झाले आहेत, भाषणं वगैरे. त्यामुळे मी खूप जवळनं ओळखतो तिथल्या लोकांना, तिथल्या कुटुंबांना, की जे 1966-67 पासून गेलेले आहेत आणि जे तिकडे आता वास्तव्य करून आहेत दीर्घकाळ. त्यांची जीवनशैली, त्यांचं जीवनमान, त्यांच्या भारताबद्दलच्या आकांक्षा किंवा आत्ताचं त्यांचं मत आणि गेल्या 10 वर्षात गेलेल्यांचं मत आपल्याला लक्षात येत नाही. परंतु आपण नुसतं अनिवासी भारतीय असं म्हणतो, पण ते सगळे अनिवासीय भारतीयांची जात ही एक नाही आहे. म्हणजे मी वैचारिक आणि मानसिक म्हणतो आहे, त्यांची वेगवेगळी आहे. गेल्या 20 वर्षात जे गेलेले आहेत त्यामुळे जातानाच ठरवून गेलेले आहेत की आपण परत भारतात यायचं नाही आहे. म्हणजे त्यातल्या 80-85%. साधारणपणे 60 नंतर म्हणजे 65 ते 85-90पर्यंत जे लोक गेले ते गेले, त्यांना तिकडे राहावंसं वाटलं, पण त्यांना परत यायची इच्छा असायची. काही जण द्विधा मनस्थितीत असायचे. 90 नंतर ते पूर्णपणे बदललेलं आहे. गेल्या 10-20 वर्षात तर कोणालाही परत यायची इच्छा नाही. जर भारतात आत्ता दाखवला जातो, प्रचारात आहे, तो आत्मविश्वास असता तर मग ह्या मुलांनी किंवा या माणसांनी अशा प्रकार केला नसता.
सर, भारतात हा आत्मविश्वास का नाही आहे आणि याला जोडून अशीही चर्चा होते की अमेरिकेत ट्रम्प आले कसं वागतील माहीत नाही, युरोपामध्ये यादवी चालू आहे, इंग्लंड युरोपातनं बाहेर आला तिथं तर अजूनच आर्थिक बोंबाबोंब आहे, ऑस्ट्रेलियात कसं राहायचं माहीत नाही. तर जगाची क्वालिटी घसरताना भारत मात्र तुलनेनं बरा आहे असं सांगितलं जातं, ते योग्य आहे का? नाही, भारत तुलनेने चांगला आहे म्हटले कशाच्या आधारे सांगतात? आता प्रत्यक्षात जर भारत तुलनेने चांगला असेल तर आपला हंगर इंडेक्समध्ये खालून 15वा का 20वा नंबर आहे. त्याच्यानंतर सॅटिस्फॅक्शन इंडेक्समध्ये, हॅपीनेस इंडेक्समध्ये खालून 25वा 30वा नंबर आहे. वरच्या नंबरात नाही आहे आपण. म्हणजे हंगर इंडेक्स नाही, हॅपीनेस इंडेक्स नाही, एकूण अशा कोणते जे इंडेक्स आहेत, म्हणजे उपेक्षात असलेल्या लोकांची संख्या, सगळ्यात जास्त दरिद्री असलेल्या लोकांची संख्या, ह्या सगळ्या जर आकड्यांचा तुम्ही विचार केला तर हा जो काही प्रचार केला जातो की त्यांच्यापेक्षा आपण बरे आहोत, तर तो प्रचार करताना ते काय म्हणतात की बुवा अमेरिकेचा वाढीचा दर, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 1.5% आहे, 2% आहे, जपानमध्ये तेवढा पण नाही आहे, अशा पद्धतीने. आणि आपला मात्र आता 5% आहे आणि अर्थसंकल्पात सांगतात 7.5% आहे. त्याच्या आधारे आपण असं म्हणतो, म्हणजे जगाला सांगतो की त्यामुळे भारत खूप चांगल्या परिस्थितीत आहे. जर भारत चांगल्या परिस्थितीत असता आणि अर्थव्यवस्थेची वाढ अशी होत असेल तर मग मगाशी म्हटलं तसं मी झालं नसतं. फॅक्ट अशी आहे की जवळजवळ 80 कोटी लोकांना आपण फ्री रेशन देतो आहे. आता जर 80 कोटी लोकांना फ्री रेशन देण्याची अवस्था असेल तर मग कोणत्या दृष्टिकोनात आपण असं म्हणू शकतो की आपण भुकेवरती पूर्णपणे कमांड प्रस्थापित केले आपल्या अन्नधान्य उत्पादनातनं केलेलं नाही. सगळ्यात त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता एज्युकेटेड अनएम्प्लॉईड लोकांची संख्या, सुशिक्षित आणि चांगले सुशिक्षित, म्हणजे IIT ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट किंवा मेडिकल ग्रॅज्युएट्स किंवा अशा प्रकारचे आर्किटेक्चर, अशा प्रकारचे जे एज्युकेटेड इंडियन्स आहेत त्यांची लोकसंख्या, अशांची लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणावर आहे. म्हणजे भारताचा नंबर जगात हायेस्ट आहे ते सोडून द्या, भारतात तो चिंता करण्यासारखा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार, तो असंतोष व्यक्त व्हायला त्यांच्या संघटना होत नाहीत. ती काही ट्रेड युनियन नाही आहे, बेकारांचे ट्रेड युनियन होत नाही, पण प्रत्येक कुटुंबामध्ये असा एक सुशिक्षित बेकार असणं की तो सारखा नोकरीच्या चिंतेत आहे, हे त्या कुटुंबाला, त्या समाजाला, त्या देशाला अतिशय धोकादायक वळणावरती आणून सोडतं. आता एक त्याची मला निश्चित आकडेवारी सांगता येणार नाही किंवा कोणी त्याचं गणित कोष्टक सांगायचा प्रयत्न केला तर ते कोणी तसं सिद्ध करू शकणार नाही. पण तुम्ही जर गेल्या 15 वर्षात किंवा 10 वर्षात किंवा 12 वर्षात जर क्राईम रेट काढला तर क्राईम रेट खूप वाढतो आहे. आता क्राईम रेट कुठे वाढतो आहे, कोणकोणत्या ठिकाणी वाढतो आहे, त्याचं एक कारण बेकारी आहे का, याच्यावरसुद्धा संशोधन चालू आहे पोलीस खात्यातसुद्धा. मुद्दा असा की ही सगळी जी लक्षणं आहेत, किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे तर मी सांगतच नाही, त्या आहेतच, ते सगळ्यांना माहिती आहेत. जर भारत उत्तम अवस्थेत असता, आर्थिक, सामाजिक, राजकीय, तर त्या आत्महत्या झाल्या नसत्या, इतक्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली नसती, इतक्या प्रमाणात तरुणांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. आपण काय पाहतो, जोरदार लग्न समारंभ चालू आहेत, क्रिकेट मॅचेस चालू आहेत, लोक क्रिकेट मॅचेस पाहत आहेत, मोठ्याल्या यात्रा चालू आहेत, कुंभमेळे चालू आहेत, कुंभमेळ्यानं इतके लोक जात आहेत, याच्यावरनं एकूण सगळं खुशीत चाललं आहे. तर असं चित्र दाखवलं जातं, पण ते प्रत्यक्षात जर तुम्ही आत गेला तर ते खरं नाही. या तिन्ही मुद्द्यांवर, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय, असं चित्र असण्यापाठीमागं दाखवण्याचं एक आणि प्रत्यक्ष एक काय कारण तुम्हाला वाटतं? मला वाटतं गेल्या काही वर्षांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक होत नाही आहे. आता तुम्ही म्हणाल मार्केट तर वाढतं आहे, शेअर मार्केट वाढतं आहे, गुंतवणूक झाल्याशिवाय, आपली गुंतवणूक किंवा परदेशी गुंतवणूक इथे झाल्याशिवाय नोकऱ्या कशा उपलब्ध होतील? आत्ता गेल्या साधारणपणे मला वाटतं 3 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये प्रचंड प्रमाणावरती परदेशी गुंतवणूकदार सोडून गेलेले देश, त्यांनी काढून घेतले गुंतवणूक. एक कारण जे आहे त्या डॉलर रुपी रिलेशनशिप 89 रुपयावरती आलेलं आहे. त्याचं कारण ते आहे, परकीय गुंतवणूकदार जात आहेत आणि भारतीय गुंतवणूकदार येत नाही आहेत. किंबहुना एक बातमी लोकांना नीट समजलेली नाही किंवा ती दाखवली जात नाही नीट. फार मोठ्या प्रमाणावरती भारतातले उद्योगपती अमेरिकात आणि युरोपमध्ये आणि गल्फमध्ये सध्या इन्व्हेस्टमेंट करत आहेत. म्हणजे ते गुंतवणूक करत आहेत, म्हणजे त्यांच्याकडे गुंतवणूक करण्या एवढं सरप्लस आहे, पण ते गुंतवणूक कुठे करत आहेत? ते तर युरोप अमेरिकेत करत आहेत किंवा गल्फमध्ये करत आहेत किंवा आफ्रिकेत करत आहेत, पण भारतात करत नाही आहेत. याचा अर्थ त्यांना भारत त्या प्रमाणात गुंतवणूक योग्य वाटत नाही आहे.
नाहीतर हे झालं नसतं. त्यामुळे ही परिस्थिती ही गेल्या काही वर्षातली आहे आणि तो तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं उत्तर आहे की तो पुरावा आहे. अवस्था अशी का झाली? ही झाली आर्थिक बाब. सामाजिक आणि राजकीय बाबतीत दोन मतप्रवाह गेले 10 वर्ष डॉमिनंट दिसतात. एक म्हणजे हिंदुत्व आणि दुसरा म्हणजे राष्ट्रवाद किंवा या दोन्हीचं एकत्रीकरण करणारा हिंदू राष्ट्रवाद. या फेनॉमेनाकडे तुम्ही कसं बघता? नाही तर ह्या फिनॉमेनाबद्दल बोलताना सगळे लोक असं म्हणत आहेत आणि असं लिहित आहेत किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक अत्यंत प्रभावी आणि अतिशय व्यापक अशी संघटना आहे आणि त्यांचा प्रभाव एवढा आहे की त्यांनी समाजाची मानसिकता जणू काही काबीजच केलेली आहे. आता माझ्यासमोर हा प्रश्न आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटनात्मक ताकद किंवा वैचारिक ताकद ही काही गेल्या 15 वर्षात तयार झालेली नाही. राष्ट्रसंघाची स्थापना 1925ची आहे. 100 वर्ष पूर्ण होत आहेत ह्याच वर्षी काही महिन्यांनी. तर 100 वर्ष पूर्ण होत असलेल्या या संघटनेला 1925 ते 1947, 1947 ते 1967, 1967 ते 1998 काय स्थान होतं? त्यांची जर संघटना इतकी ताकदवान असेल तर मग त्यांना 52 साली पहिल्या निवडणुकीत धुव्वा उडाला. त्यावेळेला भाजप जनसंघ दोघेही नव्हते, म्हणजे जनसंघाचा नंतरचा अवतार नव्हता, पण संघ होता. मग त्यांना का मिळाला नाही? काहीच प्रभाव का पडला नाही? बरं ते ठीक आहे, त्यावेळी नाही पडला. 67च्या निवडणुकीत पडला नाही, 71च्या निवडणुकीत पडला नाही. करत करत तुम्ही 84-85ला तिथे तर त्यांचा पूर्ण वाट लागली. फक्त 2च खासदार निवडून आले 84-85मध्ये. म्हणजे मग त्यांना आत्तासारखं स्थान ताकद आत्ता जी आहे त्यांची गेली विशेषतः 10 वर्ष ती ताकद दाखवायला त्यांना एवढा काळ का जायला लागला? जर त्यांची संघटना पहिल्यापासून एवढी प्रबळ असेल आणि नेटवर्क एवढं त्यांचं स्ट्रॉंग असेल आणि ते सबंध देशभर खूप डेडिकेटेड कार्यकर्ते तिथे असतील तर मग त्यांना ह्याच्या अगोदर सत्तेत येता यायला पाहिजे होतं. एवढंच नव्हे तर वाजपेयी 1998 साली पंतप्रधान झाले, पुन्हा 99 साली झाले, पण 2004 साली त्यांचा पराभव झाला, त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. मग संघटना एवढी स्ट्रॉंग असताना त्यांचा पराभव काय झाला? पुन्हा 2009मध्ये झाला. म्हणजे 2014 नंतर आपल्याला असं एकदम म्हणायला लागले लोक की अरे काय पॉवरफुल आहे, काय पॉवरफुल आहे. मग त्यांना विचारायचं की मग अगोदर काय झालं होतं? तुमची संघटना तीच आहे, जवळजवळ कार्यकर्ते तेच आहेत, जवळजवळ नेते पण तेच आहेत, मग अगोदर तुमचा प्रभाव का दिसला नाही? याचा अर्थ असा आहे की तुमचा प्रभाव त्याच्या अगोदर पडणाऱ्या प्रभावापेक्षा इतर प्रभाव टाकणाऱ्यांची संख्या जास्त होती, त्यांचे विचार जास्त होते, त्यांचे नेते अधिक प्रभावी होते. काहीतरी एक मान्य करायला लागेल ना. तुमचा जर प्रभाव थ्रूआउट आहे तर मग 2014 साल का उजाडायला लागलं? आणि जर तुमचा प्रभाव कमी असेल तर तो त्या काळात एवढा कमी होता तो एकदम कसा वाढला? ह्याची उत्तर द्यायला लागतील. तर मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव ही एक अतिशय उत्तम रचलेली आणि प्रचारलेली एक दंतकथा आहे. एवढा काही त्यांचा प्रभाव वगैरे नाही आहे. प्रभावच नाही असंही मी म्हणणार नाही, ते खोटेपणाचं बोलणं होईल. प्रभावच नाही असं मी म्हणणार नाही. तसं मी म्हटलं तर तुमचा बायास आहे संघावर म्हणून मी म्हणतो आहे असं म्हटलं जाईल. प्रभाव आहे, पण ज्या प्रमाणात त्याचं वर्णन केलं जातं, दाखवलं जातो त्या प्रमाणात त्यांचा तो प्रभाव नाही. तुमचा प्रश्न होता हिंदुत्वाचा. आता हिंदुत्वाचा मुद्दाच 25 सालपासून आहे. हिंदुत्वाचाच मुद्दा 50 साली होता, हिंदुत्वाचाच मुद्दा 85 साली होता. मग हिंदुत्वाचा मुद्दा हा एकदम नंतरच कसा प्रभावी झाला आणि त्याच्या अगोदर इतका प्रभावी का झाला नाही? नेहरूंची 17 वर्ष, नंतर इंदिरा गांधींची 17 वर्ष, त्याच्यानंतर राजीव गांधींची 5 वर्ष, असं या त्या कुटुंबाचं ते वर्णन करून सांगतात. मग राहिलाच का त्यांचा प्रभाव? त्यांच्या भाषेत ते डायनास्टी आहे की का अनुवंशिक पद्धतीने चालवत आहेत. मग राहताच कामा नये. राष्ट्रसंघाने हिंदुत्वाच्या आधारे नेहरूंच्या काळात, इंदिरा गांधीच्या काळात, राजीव गांधींच्या काळात आणि नंतर मनमोहन सिंगच्या काळात दाखवायला हवा होता त्यांचा प्रभाव. तो झाला नाही. तो आपल्याला दिसतोय हा 1989-90 नंतर दिसतोय आणि म्हणून त्याचं आपल्याला नीट स्पष्टीकरण झालं पाहिजे. नाही तर प्रभाव आहे, संघटना खूप मोठी आहे, अशा आपण प्रचाराच्या वातावरणात राहू आणि त्यातनं चुकीचा समज तयार होईल. सर, 1990 पासून आजपर्यंत तुम्ही सातत्यानं महाराष्ट्राच्या समाज जीवनात तर अग्रेसर आहातच, पण देशातही ॲक्टिव्ह आहात. संपादक म्हणून असेल, विचारवंत म्हणून असेल. काय असं घडलं 1990 नंतर आजपर्यंत की हिंदुत्वाचा प्रभाव वाढला? समजावून सांगा. मला वाटतं हे इतकं कठीण नाही आहे. 1985मध्ये ज्यावेळेला वाजपेयींचाही पराभव झाला ग्वाल्हेरमध्ये आणि फक्त 2च जागा त्यांच्या निवडून आल्या
आणि राजीव गांधींचा 414 जागा त्यांना मिळाल्या, त्यावेळेला भारतीय जनता पक्षामधल्या लोकांची एक बैठक झाली दिल्लीच्या बहुतेक इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये. आणि त्यावेळेला असा चर्चेत मुद्दा आला की आपली मागे आपण सारखी पिछेहाट का होती आपली. तर त्यावेळेला त्यांनी असा मुद्दा मांडला त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांच्या प्रभावी नेतृत्वाने, की आपण मुळी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिला आहे. आपण त्यावेळेला त्यांनी 45 साली आठवत असेल तर स्वतःला गांधीयन सोशलिझम असं म्हटलं होतं, गांधीवादी समाजवाद असं म्हटलं होतं. त्याच्या अगोदर त्यांनी हिंदुत्व हा मुळी मुद्दा केलाच नव्हता. आता राम जन्मभूमीचा मुद्दा हा काही पूर्वी नव्हता असं नाही, पण तो कधी प्रचारात आला नाही ना. 84 साली आला नाही, त्याच्या अगोदर 80 साली आला नाही, त्याच्या अगोदर 77-71मध्ये आला नाही, तो नंतरच आला आहे, तो 85 नंतर आला आहे. मंदिर वही बनाएंगे ही घोषणा साधारणपणे 87-88 नंतर सुरू झाली. आणि मग देशभर त्यांनी मोर्चे काढले, कारण त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आपल्याला आता काहीतरी पूर्णपणे वेगळा कॅम्पेन करायला पाहिजे, तर आपल्याला लोकांना मोबिलाईज करता येईल. म्हणून मग त्यांनी निर्णय केला तो हिंदुत्वाच्या आधारे आपण लोकांना मोबिलाईज करायचा. आता ते त्यांनी ठरवलं आणि पहिली त्यांना अडचण निर्माण झाली म्हणजे व्ही पी सिंग पंतप्रधान झाल्यावर त्यांनी मंडल आयोग आणला. आता मंडल आयोग आणल्यानंतर त्याच्यामध्ये एक जातीचा प्रश्न आला, ओबीसी मुख्यतः. तो जातीचा प्रश्न आल्याबरोबर जनसंघाची किंवा म्हणजे BJPची किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारवंतांची चर्चा झाली की आता काय करायचं, आता आपल्याला याच्यावर बोलायला लागेल. कारण त्यांच्यातले काही कार्यकर्ते इतके तीव्र भावनेने पेटून उठले की त्यांनी आत्मदहन करायला सुरुवात केली. ओंकार गोस्वामी म्हणून एक होता नॉर्थमध्ये, आणि ते सगळे मंडल आयोगाच्या आंदोलनाच्या विरोधात आंदोलनात उतरले. त्यावेळी मंडल आयोग एका बाजूला, म्हणून ते मंडल विरुद्ध कमंडल अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. हे वातावरण सुरू झाल्यानंतर राष्ट्रसंघामध्ये देवरसांनी असं सांगितलं की मंडल आयोगाच्या मध्ये ज्या जाती येतात त्या पण हिंदूच आहेत, हे आपण म्हणजे संघाने लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते मंडल आयोग पूर्णपणे रिव्हर्स गिअरमध्ये टाकला. म्हणजे त्यांना आपण हिंदू म्हणूनच अस्मिता देऊया, ते जे कोण ओबीसी आहेत त्यांना. आणि तेव्हापासनं त्यांनी ती जात टाकली किंवा पात टाकली असं म्हणूया, किंवा कात टाकली. आणि तेव्हापासनं संघाने मंडल आयोगचं विरोध करणं बंद केलं 1990पासून. तरी पण आपली लाईन कशी मांडायची, म्हणून जर तुला आठवत असेल तर 1989 साली व्ही पी सिंग पंतप्रधान झाले. राजीव गांधींच्या 414 जागा असतानासुद्धा त्यांना 200च्या आसपास म्हणजे 197 जागा मिळाल्या होत्या. पण राजीव गांधींनी सांगितलं मी आता काही अलायन्स वगैरे करून सरकार बनवणार नाही. त्यावेळेला 1989मध्ये व्ही पी सिंगांनी पंतप्रधान झाल्यावर 90 साली मंडल आयोग आल्यानंतर मंडल आयोगाला आव्हान राष्ट्रसंघाने दिल्यानंतर ज्यावेळेला नवी घोषणा RSSने घ्यायची ठरवली की ते पण हिंदू आहेत, त्यावेळेला अडवाणींनी रथयात्रा काढायचं ठरवलं. आता रथयात्रेने आपल्या देशाच्या राजकारणाचा कायापालट केला काही प्रमाणात. कारण रथयात्रा ज्या ज्या ठिकाणावर गेली तिथे मुख्य शत्रू कोण झाला, तोपर्यंत मुख्य शत्रू कोण होता आणि त्याच्यानंतर मुख्य शत्रू कोण झाला. आता मुख्य शत्रू हा काँग्रेस राहिला नाही केवळ, आता मुस्लिम समाज, मुस्लिम धर्म, इस्लाम धर्म, आणि त्या इस्लाम धर्माला जो सॉफ्ट असेल तो सगळा आपला शत्रू. आणि म्हणून रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी सर्व जातीच्या हिंदूंना एकत्र करून ते यात्रेत आणण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला काही प्रमाणामध्ये. पण ती यात्रा ज्यावेळेला लालूप्रसाद यादवांनी समस्तीपूरला अडवली आणि अडवाणींनाच अटक केली, त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्या त्या धोरणामध्ये थोडी खळबळ माजली की आपण आता काय करायचं. कारण 1991च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तेवढं यश प्राप्त झालं नाही. 91 म्हणजे राजीव गांधींच्या हत्येनंतर नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळेला. म्हणून मग त्या टप्प्याचा पुढचा टप्पा म्हणजे मंदिर वही बनाएंगे हाच रथयात्रेचा त्यातली घोषणा होती. त्यांनी थेट बाबरी मशीदवर हल्ला चढवला. बाबरी मशीदवर हल्ला चढवल्यानंतर ती पूर्णपणे डिस्ट्रॉय केल्यानंतर एकदम त्या हिंदुत्वाला एक वेगळा हिंस्त्र आणि विघातक असा एक चेव आला. आपण जर पाहाल तर हिंदुत्वाचा प्रभाव, प्रचार किंवा जी काही मानसिकता तयार झाली ती रथयात्रा आणि त्याच्यानंतर बाबरी मस्जिदच्या डिस्ट्रक्शन नंतर झालेली आहे, तोपर्यंत नाही. आणि म्हणून 1995मध्ये पहिल्यांदा म्हणजे 92च्या बाबरी प्रकरणानंतर 95ला प्रथम महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप यांचं सरकार आलं आणि 1998मध्ये
वाजपेयींचं भाजपचं सरकार इतर पक्षांच्या बरोबर आलं, तरीसुद्धा समाजाला पूर्ण विश्वास नव्हता. म्हणून 1996मध्ये ज्यावेळेला प्रथम वाजपेयी पंतप्रधान झाले ते फक्त 13 दिवस टिकले, कारण त्यांना इतर कोणत्याही पक्षाचं समर्थन मिळालं नाही. 3च सोडून शिवसेना, हरियाणा विकास मंच आणि अकाली तिघांचंच मिळालं. 1998ला मात्र त्यांना जवळजवळ 24 पक्षांचं समर्थन मिळालं. तेव्हा हा हिंदुत्वाचा प्रसार जो आहे किंवा प्रचार आहे किंवा जो काही प्रभाव आहे हा 90, 92 आणि 98 नंतरचा आहे. आणि त्यांना वाटतं की तोच जर आपल्याला कायम ठेवायचा असेल, कारण आता आपण काही आपलं स्वतःचं अर्थशास्त्र सांगू शकत नाही. हिंदू इकॉनॉमिक्सतर्फे बेकारी कशी नष्ट होईल असा एकतरी पेपर वाचलाय का आपण? एकतरी लेख, एकतरी प्रबंध, एकतरी निबंध आहे का की हिंदू राष्ट्र झालं की बेकारी संपेल, हिंदू राष्ट्र झालं की महागाईला आळा पडेल, हिंदू राष्ट्र झालं की आपल्याला अमुक अमुक गोष्टीमध्ये अमुक अमुक भारतीय पद्धतीने प्रगती करता येईल, असं काहीच नाही आहे. नुसतं हिंदू राष्ट्र आहे. तर त्या हिंदू राष्ट्राची ही संकल्पना ही केवळ अशा भ्रमावरती आहे. आत्ता त्यांच्या सुदैवाने हा भ्रम बऱ्यापैकी समाजात पसरलेला आहे आणि त्या भ्रमाचा हा पराभव आहे. पण हा पूर्णपणे दीर्घकाळ टिकेल असं मला वाटत नाही, कारण तो मूलतः भ्रम आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये मला येणारा अनुभव, माझी जीवन ॲक्च्युली शैली ही काही कुंभमेळ्यांनी, निरनिळ्या यात्रांनी, निरनिळ्या पूजांनी अशी माझी होणार नाही आहे. मला नोकरी लागेल, देशात उत्पादनाची व्यवस्था लागेल, देशाला अर्थव्यवस्थापन लागेल, हे सगळं लागेलच. त्यालाही त्यावेळेला डॉलरची आणि रुपयाची रिलेशनशिप चांगली लागेल, आपली निर्यात चांगली व्हावी लागेल, आयात कमी करायला लागेल. हे सगळं त्या हिंदू राष्ट्रात होऊ शकत नाही आहे, किंवा होत असेल तर त्यांनी सांगितलेलं नाही की त्या हिंदू राष्ट्रात कसं होणार आहे. त्यामुळे हा भ्रम अजून काही काळ टिकेल. पण ज्या वेळेला त्या अर्थव्यवस्थेचा खडक प्रत्यक्ष त्यांच्या समोर येईल त्यावेळेला हा भ्रम त्या खडकावरती आपटून फुटेल आणि मग त्यांच्या अधोगतीला सुरुवात होईल. परंतु ते लगेच आज उद्या होणार आहे असं नाही. मी माझी इच्छाही सांगत नाही आहे. मी फक्त काय तुम्ही म्हटलात काय अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन करण्यासाठी ही संकल्पना दिली. तर तुमच्या गेल्या उत्तरात आणि या उत्तरात असं दिसतं की गेल्या 30 वर्षात हिंदुत्वाचं नरेटिव्ह म्हणा, हिंदुत्वाचा मुद्दा म्हणा, हा भारताच्या पटलावर मुख्य आवाज म्हणून आला. दुसरी गोष्ट तुम्ही असंही म्हणालात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद ही त्या अर्थानं तशीच राहिली आहे, इतरांचा आवाज कमी झाला आहे. मी थेट विचारतो, ह्याला उत्तर द्यायला, अल्टरनेट नरेटिव्ह द्यायला प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेस आणि जो काही इंटेलिजन्सिया आहे त्या विचारांना मानणारा हा कमी पडला का? त्यांचं नक्की काय झालं? नाही, माझ्या मते अशा प्रकारचा भ्रम ज्या वेळेला येतो जगामध्ये कुठेही, त्यावेळेला तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह होताच ना. 2014पर्यंत ऑल्टरनेटिव्हच राज्यावर होता. 1990पर्यंत तर पूर्णपणे ऑल्टरनेटिव्हच राज्यावर होता. राजीव गांधी असेल, इंदिरा गांधी असेल, त्याच्यानंतर नरसिंहराव असतील, त्याच्या अगोदर पंडित नेहरू असतील, लालबहादूर शास्त्री असतील किंवा नंतर मनमोहन सिंग असतील. म्हणजे ज्याला तुम्ही कोट अनकोट ऑल्टरनेटिव्ह म्हणताय ते ऑल्टरनेटिव्ह सत्तेत होते. त्या ऑल्टरनेटिव्हनी ह्या आव्हानाला तोंड द्यायला ते कमी पडले असं तुमचं म्हणणं आहे. तर स्वाभाविकच आहे ते, ज्यावेळेला अशा भ्रमाची तेजी वाढते त्यावेळेला ते ऑल्टरनेटिव्ह टिकू शकत नाहीत काही काळ, कारण तो भ्रम एवढा मोठा असतो. हे फक्त आपल्या देशात घडले असं नाही. जर्मनीमध्ये 1923पर्यंत आणि मुख्यतः 1930पर्यंत अतिशय प्रभावी असे विचार होते. सगळ्यातला जर्मनीतला कलावाद, उदारमतवाद हा प्रचंड प्रमाणावर लोकप्रिय होता, विज्ञानवाद. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा ज्यावेळेला हिटलरी भ्रम तयार झाला 1933मध्ये, तेव्हापासून जवळजवळ पुढे 12 वर्ष हिटलरनी मान्य केलेल्या प्रचारात आणलेल्या भ्रमाचा केवढा प्रभाव होता, तो टिकला. 45 साली हिटलरला स्वतःला ज्यावेळेला गोळ्या घालून आत्महत्या करावी लागली, त्याच्यानंतरच्या 20 वर्षात हिटलरचा प्रभाव जवळजवळ संपला, जवळजवळ नाही पूर्णच संपला. आणि आता एक निओ नाझी म्हणून ग्रुप थोडे जर्मनीमध्ये काम करतात, त्यांच्यापैकी भेटले लोकांना पाहिलं मी तिकडे जर्मनीत, त्यांचा काही प्रभाव तसा नाही आहे. त्यामुळे आत्ता तरी जर्मनीमध्ये हिटलरच्या आत्महत्येनंतर जे राजकारण झालं ते तुम्ही उजव्या पंथाचं म्हणू शकता, डाव्या पंथाचं म्हणू शकता, उदारमतवादी पंथाचं म्हणू शकता. मार्केलनी उदारमतवादी मध्यम मार्ग केला, पण कोणीही आता निओ नाझी पक्षाची राजवट तिथे आणायचा प्रयत्न करत नाही आहे. तो हिटलरी भ्रम जो होता तो गेला. तसाच आपल्या देशातला हा भ्रमही लवकरच जाईल. कसा जाईल की केव्हा जाईल नक्की याचं भाकीत मी करणार नाही. आता मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर जर्मनीमध्ये कोणती व्यवस्था प्रस्थापित झाली? परत ती जुनी उदारमतवादी, जी 1933च्या अगोदर होती किंवा 25च्या अगोदर होती. तशी आपल्याकडे पण अपरिहार्यपणे
उदारमतवादी सेक्युलर परिस्थितीच निर्माण होईल, कारण त्याला पर्याय नाही दुसरा देशाला त्याला पर्याय ऑल्टरनेटिव्ह म्हणजे हाच आहे. ऑल्टरनेटिव्ह काँग्रेस पक्ष, तुम्ही पक्षाच्या अवस्थेत विचार करू नका, पक्ष हा महत्त्वाचा आहेच आणि त्या विचारसरणीचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे, हेही खरं आहे. परंतु केवळ पक्ष म्हणून नाही, हा जो विचार आहे की ज्याच्यामध्ये उदारमतवाद आहे, लोकशाही आहे, सहिष्णुता आहे, सुसंस्कृतता आहे, सेक्युलरिझम आहे, हे मुद्दे अधिक प्रभावी ठरतील. एकच शेवटचा मुद्दा याच्यातला, एवढा मोठा प्रभाव असूनसुद्धा मोदींना जास्तीत जास्त 37% मतं मिळालेली आहेत. याचा अर्थ उरलेल्या 63% मतदारांवरती हिंदुत्वाचा, संघाच्या संघटनेचा, त्यांच्या 50 प्रमुखांचा त्या प्रमाणात प्रभाव पडलेला नाही. जर ती संघटना इतकी प्रभावी असती तर त्यांना मतं किमान 60% ते मिळायला पाहिजेत. 100% नकोत, 60% ते मिळायला पाहिजेत, 50% ते मिळायला पाहिजेत, 40% ते मिळायला पाहिजेत. 37%च मिळत आहेत. नेहरूंच्या काळात त्यांच्या पक्षाला म्हणजे नेहरूंना आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींना, त्यानंतर राजीव गांधींना जवळजवळ 41 ते 49% मतं पडत होती. 50% कोणालाच मिळालं नाही कधीच. पण सेक्युलर उदारमतवादी लोकशाही पक्षांना मतं कायमच 70%च्या आसपास मिळालेत, काँग्रेस आणि इतर म्हणलेत तर तुम्ही. त्यामुळे मला वाटतं की हा आत्ता जो आहे भयाचा एक केलेला भ्रम, भाजपची ताकद, भाजपची सत्ता, हिंदुत्वाचा प्रभावी प्रचार, तो त्यांनी हिंसा आणि भ्रम या दोन्हीचं मिश्रण करून तयार केलेलं आहे. सर, हे जरी आपण मुद्दा म्हणून असं मान्य केलं की हिंसा आणि भ्रमामुळे हे आहे, तरी 2 प्रश्न मनात येतात. आत्ता जो 40च्या आतला तरुण आहे, जो साधारणतः 85 पासून पुढे जन्मलेला, त्यानं बाबरी घडलं त्यावेळी तो लहान होता, न कळत्या वयात होता, किंवा मुंबईतल्या दंगलीच्या वेळी न कळत्या वयात होता. मी तर त्याच्यानंतरचंच आमचं भावविश्व आहे, त्यानं बाकी काहीच बघितलेलं नाही. असा वर्ग की ज्याच्यावर थेट पीक हिंदू मोमेंटमचा परिणाम नाही, असा वर्ग का भाजपच्या बरोबर जातोय, भाजपच्या आणि हिंदू राष्ट्रवादाच्या? याचं काय कारण? ह्याचं मुख्य कारण आहे की त्या भ्रमाचा खूप प्रभाव असतो आणि सगळा मीडिया. तेवढं एक मात्र मोदी आणि त्यांच्या गटाने अतिशय प्रभावीपणे मॅनेज केलेलं आहे, म्हणजे ज्याला मीडिया मॅनेजमेंट म्हणतात ती. मीडियामधनं कोणतेही पर्याय, म्हणजे राजकीय पर्याय नाही म्हणत मी, कोणतेही पर्याय लोकांसमोर येऊनच दिले जात नाहीत किंवा जी वस्तुस्थिती आहे ती मांडली जात नाही. चर्चा कशावरती होईल? सिरियल्समध्ये काय दाखवतात? मंगळागौरी, सत्यनारायण, सगळे सण, सगळ्या यात्रा, सगळं टी व्हीवरती दिसतंय. काय कधी टी व्हीवरती दिसतंय बेकारीबद्दल, कधी टी व्हीवरती दिसतंय महागाईबद्दल, कधी टी व्हीवरती दिसतं गुंतवणूक काय होते, कधी टी व्हीवरती दिसतं की उद्योगपती आपल्याकडे का गुंतवणूक करतात, उद्योगपती तिकडे का चाललेत. कोणत्याही ह्या बुनियादी विषय ज्याला आपण म्हणू, शहरांची काय अवस्था आहे, किती बकाल अवस्था आहे. एका बाजूला स्मार्ट सिटी प्रोजेक्ट चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला मला वाटतं हे सांगायची पण गरज नाही की बकाल अवस्था जवळजवळ 90% जास्त शहरांची आहे. हे कुठे आपल्याला दिसतंय? त्याच्यामुळे एकूण मीडिया मॅनेजमेंट इतकं अप्रतिम आहे, तेवढा एक गुण त्यांना द्यायला लागेल की त्यांनी मीडिया मॅनेजमेंट उत्तम केलेली आहे, कारण त्याच्याशिवाय त्यांच्या हिंसेला डिफेन्स तयार होत नाही आणि भ्रमाचा प्रसार होत नाही. त्यामुळे हिंसा आणि भ्रम तसेच ठेवायचे असतील तर मीडियाची उत्तम मॅनेजमेंट लागते, इन्क्लुडिंग मॉडर्न मॅनेजमेंट म्हणजे सोशल मीडिया. ते मात्र त्यांनी एकदम प्रभावीपणे केलेलं आहे आणि त्यांना मुख्यतः जी मदत झालेली आहे ती इस्रायलच्या मॉडर्न मीडिया टेक्नॉलॉजीची. म्हणजे मी मोसाद हे त्यांचं गुप्तहेर खातं आहे, पण इस्रायलनी मॉडर्न मीडिया टेक्नॉलॉजी प्रचंड प्रमाणावर डेव्हलप केलेली आहे आणि ते तंत्र किंवा ते शस्त्र त्यांनी आपल्याकडे सुद्धा वापरलेलं आहे. हे गेल्या साधारणपणे मुख्यतः 30 नाही, मुख्यतः 15 वर्षात. सर, पण या सगळ्यामध्ये उदारमतवादी विचार जो तुम्ही म्हणता आणि त्याचा राजकीय चेहरा असणारा काँग्रेस पक्ष यांनी 21व्या शतकातला नवा थॉट दिला नाही का? याचं कारण इकडचा तुम्ही जे सांगताय 1925 सालचा राष्ट्रवादी विचार आणि आत्ताचा हिंदुत्ववादी राष्ट्रवादी विचार, याच्यात इव्हॉल्युशन दिसतं. तसं झालंय का तसं दिलेलं पोचलं नाही, काय घडलं? नाही, इव्होल्युशन कसं काय म्हणता येईल? त्यांचा फंडामेंटली कुठे विचार बदलला आहे? 1925 आता तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात घेत नाहीत लोक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 सालची आहे. हिंदू महासभेची कधी आहे? 1915 सालची आहे. म्हणजे संघाच्या अगोदर 10 वर्ष हिंदू महासभा स्थापन झाली आहे. ती सावरकरांनी केलेली नाही. सावरकर तेव्हा तुरुंगात होते. सावरकरांना 1910 साली तुरुंगात टाकलं आहे. ज्यावेळेला हिंदू महासभेची स्थापना झाली त्यावेळेस सावरकर तुरुंगात होते.
सावरकर तुरुंगात सुटून आले त्याच्यानंतरही 10 वर्षांनी, त्यावेळेला ते हिंदू महासभेचं काम करायला लागले. पण त्यावेळेला त्यांनी संघातही जॉईन झाले, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते जॉईन झाले नाहीत, ते हिंदू महासभेतच राहिले. इतकंच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असं काही वाटलं नाही की अरे आहेच की हिंदू महासभा, आपण त्यांच्याबरोबर जाऊ किंवा त्यांच्यात सामील होऊ. हिंदू महासभा असताना त्यांनी हा नवा गड का स्थापन केला आणि त्या गडामध्ये सावरकर आले नाहीत. इतकंच नव्हे तर सावरकरांनी टीका केली प्रचंड प्रमाणावरती संघाच्या विचारसरणीवर नव्हे, संघाच्या धाटणीवर. अजून एक छोटासा मुद्दा कोणी लक्षात घेत नाही. हे सगळे लोक म्हणतात आम्ही टिळकवादी आहोत किंवा लोकमान्य टिळक आमचं प्रेरणास्थान आहे. आता हा तर इतकं धादांत खोटा प्रचार आहे. 1914ला टिळक मंडावीतनं सुटले आणि आले परत पुण्यात केसरीवाड्यात. 1910ला सावरकरांना अटक झाली आहे. टिळकांना 1908 साली म्हणजे त्याच्या अगोदर 2 वर्ष झालेली आहे. आता 1914 ते 1920 टिळक 1920 साली गेले. ह्या 6 वर्षाच्या काळात सावरकर तुरुंगातच आहेत आणि हिंदू महासभेची स्थापना झालेली आहे 15 साली. म्हणजे टिळक सुटून आल्यानंतर 15 साली हिंदू महासभेची स्थापना झाली आहे आणि टिळक कट्टर काँग्रेसवादी आहेत. मग टिळक जर यांचे गुरु आहेत तर टिळक हिंदू महासभेत का नाही गेले? त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार का नाही केला? ते तर काँग्रेसबरोबर गेले, अगदी ॲनी बेझंटबरोबर सुद्धा गेले. आणि एवढंच नाही तर नंतर गांधी आणि टिळक अशा चर्चाहून त्यांनी काँग्रेसचीच विचारधारा पसंत केली. जर ते हिंदुत्ववादाचे ह्या सगळ्या लोकांचे गुरु किंवा आदर्शस्थान असतील तर त्यांनी कधीच हिंदुत्वाचा प्रचार केला नाही, सभेचा केला नाही. संघाचा तर करण्याचा प्रश्न होता, संघ ते मेल्यानंतर 5 वर्षांनी स्थापन झालेला आहे. मुद्दा असा की हा हिंदुत्वाचा तू म्हणतोस तो इव्होल्युशन जी म्हणतोय ती इव्होल्युशन कुठे आहे? याच्यात बेसिक विचार त्यांचा बदललेला आहे का? बेसिक विचार काय? हिंदुत्वाची व्याख्या काय? जसं त्यांचं बायबल आहे, त्यांचं कुराण आहे, तसं यांची व्याख्या वेदांत आहे. ते गीता म्हणतात तसं त्यांची व्याख्या गीता त्यांचं आहे का? ती गीता हे त्यांचं बायबल आणि कुराणसारखं ते मानतात, बोलतात, प्रचारात बोलतात. प्रत्यक्षामध्ये तसं आहे का? त्यांच्या राजकीय वर्तुळामध्ये वर्तनात नाही आहे. मधून घोषणा करतात गीतेला तुम्ही राष्ट्रीय द्या म्हणून, पण प्रत्यक्षात गीता हा काही त्यांचं धर्मग्रंथ झालेला नाही आहे. त्यांचा निचोड काय? हिंदुत्वाचा निचोड काय आहे? तेव्हा काय, नंतर काय, काय तर एकमेव आहे तेव्हाही आणि आत्ताही, मुस्लिम द्वेष. मुसलमानांचा द्वेष. हे मुसलमान राज्य करतील आपल्यावर, हे मुसलमान आपल्यावर आक्रमण करत आहेत, हे मुसलमान अत्याचार करत आहेत, हे मुसलमान बलात्कार करत आहेत, हे मुसलमान हिंसाचार करत आहेत. हे मुसलमानांचा धडा आपल्याला त्यांना हटवल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत असं एक तयार केलं. तर हिंदुत्वाची व्याख्या ही आहे, टू बी अँटी मुस्लिम इज टू बी गुड हिंदू. इफ यू आर ॲक्युटली अँटी मुस्लिम यू आर ॲक्युटली गुड हिंदू. अशा व्याख्येने तो समाज जास्त काळ चालू शकत नाही. जवळजवळ 17% हिंदू 17% मुस्लिम या हिंदू समाजाबरोबर आहेत आणि यांना फक्त 37%च मतं मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं भ्रम आणि हिंसा आणि अशा प्रकारचा द्वेष, अशा प्रकारची हेट हे निर्माण करून ती हेट जास्त काळ टिकत नाही. हे त्यांच्या लक्षात केव्हा येईल? ज्यावेळी ती कमी होईल. आत्ता ती कमी होते का नाही? आत्ता हेट जिंकते. म्हणूनच राहुल गांधींना त्यांच्या मोर्चात समाजवादाची घोषणा नव्हती, उदारमतवादाची घोषणा नव्हती. त्यांची एकच घोषणा होती, नफरत हटाव. कारण नफरत हाच आत्ता देशाचं एक व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं नफरतीच्या आधारे काही काळ समाज जातो पुढे. कारण त्याच्यामध्ये आक्रमकता असते, त्याच्यामध्ये नाट्यमयता असते, त्याच्यामध्ये हिंसेचा आविर्भाव असतो, आविष्कार असतो. त्यामुळे ते काही काळ टिकेल, मी टिकणार नाही असं म्हणणार नाही. पण त्यांना हे लक्षात येत नाही की जास्त काळ टिकेल असं नाही. तसं जर असतं तर देशातल्या प्रत्येक राज्यात ते दिसलं असतं. तामिळनाडूमध्ये त्यांना जास्त स्थान नाही, केरळमध्ये त्यांना जास्त स्थान नाही, बंगालमध्ये त्यांना जास्त स्थान नाही, नॉर्थ ईस्टमध्ये त्यांना जास्त स्थान नाही. म्हणजे त्यांना स्थान कुठे आहे? फक्त हिंदी बेल्टमध्ये प्रामुख्याने आणि गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसुद्धा नाही. अशा ठिकाणी हिंदुत्वाचा जोर आहे. आपण म्हणतो देशभर आहे. मग देशभर जर आहे तर देशभर दिसला पाहिजे. देशभर दिसत नाही आहे.